श्री स्वामी समर्थ. मी न्यूमरॉलॉजिस्ट आहे, अलका. माझ्याकडं तुम्हाला जेव्हा माझ्याकडून उपाय हवे असतात तेव्हा मला ह्या व्हॉट्सअपवर मला तुमचं नाव, जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण हे पाठवून द्यायचं. फक्त नाव इंग्लिशमध्ये पाठवायचं. त्याच्यानंतर तुमचं जे काही प्रश्न आहेत ते मला ह्या व्हॉट्सअपवर पाठवून द्यायचे. त्याच्यानंतर माझी फी काय आहे ते सांगितली जाईल आणि त्याच्यानंतर तुमचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर उपाय दिले जातील. तर आता अक्षय तृतीया आली शनिवारी, रविवारी 19 तारखेला. ज्यांना गाड्या घेतल्यात किंवा घर घेतलेत अशासाठी घरात पॉझिटिव्हपणा राहावा ह्याच्यासाठी काय करायचे उपाय ते सांगितले जातात. त्याच्यानंतर गाडी घेतली असतील तर त्यासाठी लकी नंबर तुम्हाला कुठला चांगला आहे हा सांगितला जातो. त्याच्यासाठी तर तुम्ही मला व्हॉट्सअपला तुमचं नाव इंग्लिशमध्ये, जन्मतारीख पाठवली. हे 2च गोष्टी लागतात आपल्याला. नाव आणि जन्मतारीख पाठवली तर तुम्हाला आपली फी सांगितली जाईल व त्याच्यानंतर तुम्हाला नवीन गाडी घेण्यासाठी लकी नंबर सांगितला जाईल. तर आज एक उपाय म्हणजे नवरा बायकोंची भांडणं होतात, सारखी पटत नाहीत, त्याचा परिणाम मुलांच्यावर होतो किंवा घरात सगळा होतो. तर अशा वेळेस काय करायचं, आता अमावस्येनंतर शुक्ल पक्ष चालू होतं. त्या शुक्ल पक्षात पहिल्या मंगळवारी 21 लवंगा घ्यायच्या. तुम्ही मारुती मंदिरात जाऊन करू शकला ठीक, नाही तर तुमच्या घरात रात्री बसून करू शकता हा उपाय. 21 लवंगा घ्यायचा. त्याच्यानंतर मौली धागा जो मी तुम्हाला सांगितला, लाल आणि पिवळा धागा एकत्र असतो तो धागा घ्यायचा. त्याच्यानंतर आधी 21 लवंगा हातात घ्यायच्या. पूर्णपणे तुमच्या इच्छा बोलायच्या, जे तुमचा नवरा तुमच्यासाठी करू देत किंवा कुणीही आपल्या व्यक्तीसाठी करू देत म्हणून. तर त्याच्या वेळेला 21 वेळेला माझं करू दे, माझ्या मुलांचं करू दे, जी तुमची इच्छा असेल ती बोलायची आणि त्याच्यावर फुंक मारायची. त्याच्यानंतर त्या 21 लवंगा ताटात ठेवायच्या आणि 1 लवंग घ्यायची, त्याच्यावर तुमचं एक गाठ मारायची आणि सांगायचं की माझा नवरा माझ्याबरोबर घराची जबाबदारी घेतो किंवा माझ्याजवळ राहतो हे सगळं म्हणायचं. एक हनुमान चालीसा वाचायची. नंतर दुसरी लवंग घ्यायची, गाठ मारताना तसंच म्हणायचं, तुमची जी काही इच्छा असेल ती बोलायची, त्याच्यावर फुंक मारायची, ती गाठ मारायची आणि हनुमान चालीसा वाचायची. अशी 21 लवंगा घ्यायच्या आणि 21 गाठी मारून 21 वेळेला तुम्ही हनुमान चालीसा वाचायची. नंतर ती माळ संपूर्णपणे फोटोजवळ ठेवा किंवा मंदिरात ठेवा. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं, ती माळ घ्यायची. पूजेच्या नंतर तुम्हाला जर आसपास कुठं जर झाड असेल पिंपळाचं तर त्याच्याखाली नेऊन ठेवू शकता किंवा फोटोजवळ घरात ठेवली तरी काय प्रॉब्लेम येत नाही आहे. नसेल तर कापूर जर जास्त भीमसेनी असेल तर त्यात घालून ते जाळू शकता. दोन्हीपैकी काहीही करू शकता. बघा, विषय ह्याचा अनुभव खूप छान आहे आणि परिणाम पण खूप छान जाणवतो. श्री स्वामी समर्थ.